चला तर मग या महत्त्वपूर्ण विषयाची उकल करूया. आजच्या या सखोल चर्चेमध्ये एका अशा विषयावर आपण प्रकाश टाकणार आहोत जो आपल्या सर्वांच्या रोजच्या जगण्याशी अगदी घट्ट जोडलेला आहे. नक्कीच. म्हणजे बघा ना, रोजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात आपण अनेक गोष्टी साध्य करण्याच्या मागे धावत असतो. पण ह्या सगळ्यात एका साध्या मात्र अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होते, आणि ती गोष्ट म्हणजे वर्तमान काळात जगणे. अगदी. आजच्या चर्चेचा मुख्य आधार आहे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचे अत्यंत मार्मिक लेखन, ज्याचे शीर्षक आहे वर्तमान काळातील आपलं वर्तन महत्वाचे. आणि या नोंदी खरोखरच खूप सखोल आहेत. हो, आणि या नोंदींच्या आधारे आपण आज काही गोष्टी नव्याने समजून घेणार आहोत. या चर्चेचा मुख्य उद्देश फक्त एखादा तात्विक किंवा पुस्तकी विचार मांडणे हा अजिबात नाही. बरोबर. तर वर्तमानात जगणे ही संकल्पना प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाचा आणि यशस्वी जीवनाचा भक्कम पाया कशी बनू शकते याचे आपण आज तुकडे करून विश्लेषण करणार आहोत. आणि हेच या संपूर्ण विषयाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या ओझ्यातून बाहेर पडून जर आत्ताच्या म्हणजेच वर्तमानातील कृतीवर लक्ष केंद्रित केले तर नेमकं काय साध्य होऊ शकतं, हा या चर्चेचा मुख्य गाभा आहे. तसं पाहिलं तर या लेखनातील नोंदी वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे हा विषय केवळ तत्वज्ञानाच्या पुस्तकांमध्ये बंदिस्त ठेवण्यासारखा नाहीये. तो मानवी मानसशास्त्राचा आणि दैनंदिन जगण्याचा एक अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोन आहे. आपण अनेकदा सोशल मीडियावर किंवा मोटिवेशनल भाषणांमध्ये वर्तमानात जगा असा सल्ला ऐकतो. लिव्ह इन द प्रेझेंट असं सतत कानावर पडत असतं. अगदी तेच. पण त्यामागे नेमकं काय शास्त्र आहे, त्याची मानसशास्त्रीय आणि सामाजिक कारणं काय आहेत, याचं अत्यंत सखोल विश्लेषण या मूळ स्रोतामध्ये पाहायला मिळतं. कृतीत उतरतं आणि ती कृती फक्त आजच्याच म्हणजेच वर्तमान काळाच्याच परिघात घडू शकते. हा या संपूर्ण लेखनाचा मुख्य धागा आहे. हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण प्रत्यक्ष आयुष्यात आपण पाहिलं तर मानवी मनाचा एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि दुहेरी संघर्ष सतत सुरू असतो. हो ना. एका बाजूला असतात त्या भूतकाळाच्या आठवणी, चुका किंवा पश्चाताप, आणि दुसऱ्या बाजूला असतात भविष्यकाळाच्या अपेक्षा आणि चिंता. हा एक खूप मोठा विरोधाभास आहे. मानवी मन सतत या दोन टोकांवर एखाद्या घड्याळाच्या लंबकासारखे इकडून तिकडे हेलकावे खात असतं, आणि या हेलकाव्यांमध्ये आपण अनेकदा हे विसरून जातो की प्रत्यक्ष जीवन हे न कालच्या दिवसात आहे न उद्याच्या. ते फक्त आणि फक्त आत्ताच्या क्षणात घडत आहे. हो. या दुहेरी संघर्षाचे मानवी मनावर होणारे परिणाम जर आपण पाहिले तर ते किती खोलवर रुजलेले असतात हे लक्षात येतं. भूतकाळात घडलेल्या चुका किंवा अपयश हे माणसाच्या मनात खंत आणि अपराधीपणाची भावना निर्माण करतात, ज्याला आपण गिल्ट म्हणतो. अगदी बरोबर. ही भावना माणसाला सतत मागे खेचत असते. एखाद्या अदृश्य साखळदंडासारखी ती माणसाला मुक्तपणे पुढे पाऊल टाकू देत नाही, आणि मग माणूस त्याच विचारात अडकून पडतो. आता याच्या अगदी विरुद्ध बाजूला काय असतं तर भविष्याची चिंता. पुढे काय होईल, माझ्या नोकरीचं काय होईल, मुलांच्या शिक्षणाचं काय होईल. या अनिश्चिततेमुळे मनात नाहक भीती निर्माण होते. एकीकडे भूतकाळाची खंत आणि दुसरीकडे भविष्याची भीती, या दोन्ही गोष्टी माणसाची खूप मोठी मानसिक ऊर्जा खाऊन टाकतात. पण इथे एक व्यावहारिक प्रश्न असा उभा राहतो की आपण भविष्याचा विचार अजिबातच करायचा नाही का? हा खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे उद्या जर मला एखादं घर घ्यायचं असेल तर आज मला पैशांची बचत ही करावीच लागेल. भविष्याचं नियोजन करणं चुकीचं कसं असू शकतं? अजिबात चुकीचं नाही. आणि मूळ स्रोतामध्ये यावर अत्यंत स्पष्टपणे भाष्य केलं आहे. भविष्याचं नियोजन करणं आणि भविष्याची चिंता करणं या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे नियोजन आणि चिंता यात सीमारेषा आहे. नक्कीच. नियोजन करणं ही एक सकारात्मक कृती आहे जी वर्तमान काळात घडते. तुम्ही आज बजेट ठरवता, आज बचत करता. पण भविष्याची धास्ती घेणं म्हणजे सतत काय होईल या विचारात अडकून पडणे ही एक नकारात्मक अवस्था आहे. या चिंतेमुळे माणूस वर्तमान काळातील योग्य निर्णय घेण्याची क्षमता गमावून बसतो. म्हणजे एखाद्याने भूतकाळात ऑफिसच्या प्रेझेंटेशनमध्ये एखादी चूक केली असेल तर त्या चुकीचं ओझं पाठीवर घेऊन आणि उद्या बॉस काय म्हणेल या चिंतेची काळी पट्टी डोळ्यांवर बांधून माणूस आजचं काम करत असतो. अगदी योग्य उदाहरण दिलंत. आणि याचा सर्वात मोठा फटका कशाला बसतो तर वर्तमान काळातील योग्य कृती करण्याच्या संधीला. आपण जर सतत मागे किंवा खूप पुढे पाहत असू तर आत्ता समोर असलेली संधी आपल्या हातून निसटून जाते. बरोबर. प्रत्यक्ष जीवन हे भूत किंवा भविष्यात नसून ते फक्त वर्तमान काळातच आकाराला येत असतं.
हे सूत्र जो आत्मसात करतो तोच खऱ्या अर्थाने जीवनाचे सुकाणू स्वतःच्या हाती ठेवू शकतो. खरंय. भूतकाळातील चुकांचं विश्लेषण करणं गरजेचं आहे, पण त्यात अडकून पडणे घातक आहे. भविष्यासाठी तयारी करणे आवश्यक आहे, पण त्याची धास्ती घेऊन आजचा दिवस वाया घालवणे हानिकारक आहे. हे सगळं पाहता एका अत्यंत महत्वाच्या संकल्पनेवर आपण येतो, ती म्हणजे वर्तन. आपण साधारणपणे वर्तन किंवा बिहेवियर म्हणजे काय समजतो, तर एखाद्याचं बाह्य आचरण. एखादा माणूस कसा बोलतो, इतरांशी वरवर कसा वागतो, तो नम्र आहे की नाही, यालाच आपण वर्तन म्हणतो. तसा तो एक सर्वसामान्य समज आहे. हो, पण या सखोल नोंदी वाचताना एक असा प्रसंग येतो, जिथे वर्तनाची व्याख्याच पूर्णपणे बदलून जाते. वर्तन म्हणजे फक्त वरवर दिसणारी कृती नक्कीच नाही. आणि हीच ती जागा आहे जिथे मूळ स्रोतातील विचार आपल्याला खऱ्या अर्थाने अंतर्मुख करतात. वर्तमान काळातील वर्तन म्हणजे केवळ बाह्य आचरण नसून त्यामागे दडलेले विचार, भावना आणि मूल्य यांचाही त्यात समावेश असतो. आपण वर्तनाला एका हिमनगासारखं म्हणजे आईसबर्गसारखं म्हणू शकतो का? अगदी अचूक. समुद्राच्या पृष्ठभागावर जे थोडंसं दिसतं ते आपलं बाह्य वर्तन, पण पाण्याखाली दडलेला जो विशाळ हिमनग असतो तो म्हणजे माणसाचे अंतरंग, त्याचे विचार, त्याची आंतरिक मूल्य. म्हणजे जर एखादा माणूस आतून प्रचंड रागावलेला असेल, पण ऑफिसमध्ये किंवा समाजात वरवर खूप गोड हसून बोलत असेल, तर आपण त्याला चांगलं वर्तन म्हणू शकत नाही का? कारण बाह्य जगतात तर तो व्यवस्थित वागतोय. हा विरोधाभास समजून घेणं खूप गरजेचं आहे. जर आतमध्ये विचारांची स्पष्टता नसेल, भावनांमध्ये समतोल नसेल आणि मनात इतरांबद्दल राग किंवा असूया असेल, तर ते गोड बोलणं केवळ एक मुखवटा बनून राहतं. आणि असे मुखवटे जास्त काळ टिकत नाहीत. कधी ना कधी तो मुखवटा गळून पडतोच. म्हणूनच खऱ्या अर्थाने योग्य वर्तन घडण्यासाठी आतील विचार आणि भावना शुद्ध व सकारात्मक असणे अनिवार्य आहे, असा या लेखनाचा आशय आहे. जेव्हा आतला विचार आणि बाहेरची कृती या दोन्ही गोष्टी एकाच रेषेत असतात, तेव्हा माणसा एक प्रकारची आंतरिक शांती मिळते. आणि ह्या आंतरिक सकारात्मकतेचा परिणाम फक्त त्या एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही. समजा एखाद्याच्या मनात खरोखरच सकारात्मक विचार असतील, इतरांबद्दल सहानुभूती असेल आणि स्वतःच्या कर्तव्याची जाणीव असेल, तर ती आपोआप त्याच्या बाह्य वर्तनातून अगदी सहजपणे प्रकट होते. आणि या मूल्यांवर आधारित वर्तनाचा सर्वात मोठा फायदा हा समाजाला होतो. आपण जर व्यक्तिगत वर्तनाचा आणि सामाजिक स्वास्थ्याचा संबंध जोडला तर आपल्याला एक खूप मोठं आणि महत्त्वाचं चित्र पाहायला मिळतं. समाज कसा चालतो? समाज हा पैशांवर किंवा केवळ नियमांवर चालत नाही. तो निश्वासावर चालतो. जेव्हा एखादा व्यक्ती आतून प्रामाणिक आणि सहानुभूतीपूर्ण असतो, तेव्हा त्याचे वर्तन आजूबाजूच्या लोकांमध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण करते. या विश्वासातून एकमेकांबद्दलचा गोडवा वाढतो, सहकार्य वाढते आणि समाजातील सामंजस्य टिकून राहते. थोडक्यात सांगायचे तर एका व्यक्तीच्या वर्तमान काळातील आंतरिक मूल्यांवर आधारित असलेली छोटीशी कृतीसुद्धा संपूर्ण समाजाच्या हितासाठी एक महत्त्वाचा घटक बनते. समाजाची जडणघडण ही अशाच वैयक्तिक पण सकारात्मक वर्तनाच्या अनेक धाग्यांनी विणली गेलेली असते. अगदी खरंय. हे ऐकायला आणि वाचायला खूप छान वाटतं. अगदी आदर्श जगाचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. पण जर आपण आजच्या वास्तवाशी, आजच्या व्यावसायिक जगाशी याची सांगड घातली तर चित्र थोडं वेगळं दिसतं. हो, आजचं युग खूप वेगळं आहे. आजचं युग हे अत्यंत वेगवान आणि स्पर्धेचे युग आहे. प्रत्येकजण एका शर्यतीत पळतोय. अशा या धावपळीच्या जीवनात अनेकदा लोक तात्पुरत्या किंवा क्षणिक फायद्यासाठी चुकीचे मार्ग निवडताना दिसतात. शॉर्टकट घेण्याची वृत्ती खूप वाढलेली आहे. हो ना. अशा कटथ्रोट स्पर्धेच्या जगात जिथे दुसऱ्याला मागे खेचून पुढे जाण्याची प्रवृत्ती दिसते, तिथे ही मूल्ये खरोखरच टिकतात का? आजच्या काळातील सर्वात ज्वलंत मुद्दा आहे. स्पर्धेच्या या युगात क्षणिक मोहाला बळी पडणं खूप सोपं असतं. एखाद्याला वाटू शकतं की सहकार्याच्या कामाचं श्रेय स्वतः लाटून जर प्रमोशन मिळत असेल तर त्यात वाईट काय? पण विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून विचार केल्यास असं लक्षात येतं की अशा चुकीच्या किंवा शॉर्टकट मार्गांचे परिणाम कधी थोड्या काळापुरते मर्यादित नसतात. ते नेहमीच दीर्घकालीन आणि नुकसानकारक असतात. बरोबर. म्हणजे तात्पुरता फायदा झाला तरी लांबच्या पल्ल्यात नुकसानच आहे. हो, कारण अशा यशामुळे मिळणारा फायदा हा वाळूच्या किल्ल्यासारखा असतो. तो दिसायला कदाचित आकर्षक वाटेल, पण एक लाट आली की तो कोसळतो. जेव्हा तुम्ही खोटेपणाने किंवा शॉर्टकटने पुढे जाता तेव्हा लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उडतो.
आणि एकदा का विश्वास उडाला की दीर्घकालीन प्रगतीचे सर्व मार्ग बंद होतात. भविष्यातील परिस्थिती ही आज म्हणजेच वर्तमान काळात घेतलेल्या निर्णयांवर आणि केलेल्या कृतींवर पूर्णपणे अवलंबून असते. नक्कीच. म्हणजे वर्तमान काळ हा भविष्याचा कच्चा माल आहे असं म्हणायला हरकत नाही. जर कच्चा मालच खराब किंवा चुकीचा असेल तर तयार होणारे उत्पादन म्हणजेच भविष्य चांगलं कसं असू शकेल? अत्यंत चपखल उदाहरण आहे हे. म्हणूनच प्रामाणिकपणा, संयम आणि कर्तव्यनिष्ठा यांसारख्या मूल्यांवर आधारित वर्तन ठेवणं हे आजच्या काळात केवळ एखादा आदर्शवाद राहिलेला नाही. ती एक जगण्याची अत्यावश्यक बाब बनली आहे. आजकाल आपण बघतो की इन्स्टंट गोष्टींचं खूप आकर्षण आहे, पण चारित्र्य आणि विश्वास या गोष्टी इन्स्टंट मिळत नाहीत. त्या वर्तमान काळात सातत्याने चांगल्या कृती करूनच मिळवाव्या लागतात. वर्तमान काळात या मूल्यांची पेरणी केली तरच भविष्यात स्थिरतेचे आणि खऱ्या प्रगतीचे पीक घेता येईल. आणि या सर्व प्रक्रियेत एक अत्यंत शक्तिशाली साधन म्हणून ज्याचा उल्लेख मूळ स्रोतात आलाय ती संकल्पना म्हणजे सजगता, ज्याला आपण इंग्रजीत माइंडफुलनेस म्हणतो. आता सजगता हा शब्द हल्ली बऱ्याचदा ऐकायला मिळतो. बऱ्याच लोकांना वाटतं की सजगता म्हणजे रोज सकाळी अर्धा तास शांत डोळे मिटून ध्यान करणे. पण या लेखनातील सजगतेची व्याख्या अत्यंत व्यावहारिक आणि आपल्या रोजच्या जगण्याशी निगडीत आहे. सजगता म्हणजे फक्त डोळे मिटून बसणे नव्हे, तर डोळे उघडून प्रत्येक क्षणाची जाणीव ठेवणे. हे खूप महत्वाचं आहे. स्रोतातील माहितीनुसार सजगता म्हणजे आपण प्रत्येक क्षणी काय करत आहोत याची पूर्ण जाणीव असणे. आणि ही जाणीव फक्त स्वतःपुरती मर्यादित नाही. आपण जे शब्द वापरतो, जे बोलतो, त्याचा इतरांच्या मनावर काय परिणाम होईल, आपण जी कृती करतो त्यातून समाजाला काय संदेश जाईल, याचा विचार एखादं पाऊल टाकण्यापूर्वी करणे म्हणजेच खरी सजगता. मला इथे एक रोजच्या जीवनातलं साधं उदाहरण द्यावंसं वाटतं. आपण ट्रॅफिकमध्ये अडकलो असू आणि अचानक कोणीतरी आपल्याला कट मारून पुढे गेलं. हा अनुभव तो प्रत्येकालाच येतो. अशा वेळी मनात लगेच शिवी येते किंवा रागाने गाडी त्याच्या पुढे नेऊन त्याला धडा शिकवण्याची तीव्र इच्छा होते. बरोबर. तिथं जर ही सजगता असेल तर माणूस क्षणभर थांबून विचार करेल की माझ्या या रागाच्या कृतीमुळे माझा जीव धोक्यात येऊ शकतो किंवा रस्त्यावर मोठा वाद निर्माण होऊ शकतो. ही क्षणभराची जाणीव म्हणजे सजगता ना? अगदी हेच. जेव्हा माणूस अशा प्रकारे जागरूक राहून व्यवहार करतो तेव्हा त्याचे वर्तन आपोआप अधिक परिपक्व बनते. सजगता ही एक प्रकारची आंतरिक चाळणी आहे जी चुकीच्या कृतींना, रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयांना बाहेरच रोखून धरते. आणि यातूनच माणूस एक चांगला नागरिक आणि उत्तम व्यक्ती म्हणून घडतो. याच आंतरिक चाळणीचा एक भाग म्हणून मूळ स्रोतामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न दिलाय. हा प्रश्न म्हणजे एक प्रकारची लिटमस टेस्ट आहे जी प्रत्येकाने स्वतःच्या वर्तनाला लावून पाहिली पाहिजे. तो प्रश्न असा आहे की आज मी जे करत आहे ते माझ्या आणि समाजाच्या हिताचे आहे का? हा प्रश्न खरोखरच रोजच्या जगण्यातलं एक दिशादर्शक होकायंत्र आहे. अनेकदा माणूस फक्त स्वतःच्या हिताचा विचार करतो, ज्याला आपण स्वार्थ म्हणतो. ट्रॅफिकचं उदाहरण पाहिलं, तिथे जर स्वतःला विचारलं की रागाने गाडी वेगात चालवून दुसऱ्याला कट मारणं माझ्या हिताचं आहे का, तर उत्तर नाही येतं. कारण त्यात अपघात होऊ शकतो. आणि हे समाजाच्या हिताचं आहे का, तर तिथेही उत्तर नाहीच येतं, कारण त्यामुळे रस्त्यावरील शांतता भंग पावते. अगदी सोप्या भाषेत तुम्ही ही लिटमस टेस्ट समजावून सांगितली. माझे हित आणि समाजाचे हित या दोन्ही कसोट्यांवर जेव्हा एखादी कृती खरी उतरते आणि या प्रश्नाचं उत्तर जेव्हा आतून खऱ्या अर्थाने होकारार्थी येते, तेव्हाच माणूस खऱ्या अर्थाने योग्य दिशेने वाटचाल करत आहे असा निष्कर्ष काढता येतो. हा एकच प्रश्न अनेक चुकीचे निर्णय आणि भविष्यात येणारी पश्चात्तापाची वेळ टाळू शकतो. या सर्व सखोल चर्चेतून एका अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलो आहोत. वर्तमान काळाचे अमूल्य महत्त्व या लेखनाने अतिशय साध्या पण तितक्याच प्रभावी पद्धतीने आपल्यासमोर मांडले आहे. जर आपण या संपूर्ण सविस्तर चर्चेचा एक व्यापक निष्कर्ष काढायचा ठरवला तर तो खूप स्पष्ट आहे. भूतकाळ हा एक उत्कृष्ट शिक्षक आहे. त्याच्याकडून धडे घेणे आवश्यक आहे. भविष्यकाळ हे एक ध्येय आहे ज्यासाठी वर्तमान काळात नियोजन करणं नक्कीच महत्वाचे आहे. परंतु मानवी जीवनाचा खरा आणि सर्वात भक्कम पाया हा फक्त आणि फक्त वर्तमान काळातच रचला जातो. आपण आज काय पेरतो यावरच उद्याचं पीक अवलंबून असते. प्रगतीची खरी गुरुकिल्ली शोधायची असेल तर ती बाहेर कुठेही नसून आपल्याच हातात, म्हणजे आपल्या आजच्या कृतीत आहे. आपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या कृतीत सजगता, नैतिकता आणि सकारात्मकता राखून आपण आपले वर्तमान काळातील वर्तन जितके अधिक समृद्ध आणि अर्थपूर्ण बनू तितकेच आपले वैयक्तिक आणि सामाजिक जीवन यशस्वी होईल. वर्तमान काळातील कृतीचे महत्त्व यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे सांगता येणार नाही.
या संपूर्ण वेधानंतर आणि स्रोतातील माहितीच्या या सखोल विश्लेषणानंतर एक अत्यंत मोठा आणि विचार करायला लावणारा मुद्दा समोर येतो. हो. आपण आतापर्यंत वैयक्तिक वर्तनाबद्दल बोललो. जर एका व्यक्तीच्या वर्तमान काळातील कृती त्या व्यक्तीच्या भविष्याची दिशा ठरवत असतील तर जरा एका मोठ्या पातळीवर विचार करूया. नक्कीच. आपल्या संपूर्ण पिढीचे आजचे हे एकत्रित वर्तमानकालीन वर्तन येणाऱ्या पुढच्या शतकासाठी आणि पुढच्या पिढ्यांसाठी कोणता ऐतिहासिक वारसा निर्माण करत असेल. आपण आज सामूहिक पातळीवर जो विचार करत आहोत, पर्यावरणाशी जसे वागत आहोत, एकमेकांशी जसा व्यवहार करत आहोत, तो उद्याचा इतिहास बनण्यास खरोखरच योग्य आहे का?